नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये आज आपण साधं सोपं डाळ वांग रेसिपी पाहूया। पातेल्यामध्ये 1 चमचाभर तेल घेतले। तेल थोडं गरम झालं म्हणजे मोहरी पाव चमचा, मोहरी तडतडली म्हणजे जिरं पाव चमचा, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा थोडासा परतवून घेऊ। सोबतच कढीपत्ता 5 ते 6 ताजी पाने घातलेत। कांदा कढीपत्ता थोडासा भाजून घेऊया। कांदा थोडा होत आला म्हणजे टोमॅटो घालूया। 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। टोमॅटो कांदा सोबतच कोथिंबीर सुद्धा घालूया फोडणीमध्येच। कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर व्यवस्थित परतवून घेऊ। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजत आला म्हणजे यामध्ये लगेचच ना आपण वांग्याची कापं घालूया। तर वांगी या ठिकाणी ना मी अशी चिरून घेतली होती, 2 वांगी आणि पाण्यामध्ये ठेवली होती काळी पडू नये म्हणून। तर या रंगाची अशी ना बीवाली खूप जास्त बी असते या वांग्यांमध्ये आणि रंगाला हिरवा कलर असतो। अशी हिरवी वांगी घेतलीत मी। फोडणीमध्ये घालून घेऊ आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घेऊ। तेलामध्ये वांगी आहे ना चांगली भाजून घ्यायची। वांगी थोडीशी भाजत आली म्हणजे यामध्ये मसाले घालूया। मसाल्यांमध्ये घेतले लाल तिखट 1 चमचा, साठवणीचं तिखट आणि कांदा लसूण मसाला, मीठ चवीनुसार अर्धा चमचा आणि हळद 1 पाव चमचा। आवडीनुसार मसाले नक्कीच वापरू शकतो आपण। गोडा मसाला असेल, धनेपूड, जिरेपूड असे आवडीनुसार मसाले वापरायचे। आता डाळ वांग म्हणजे डाळ आली। तूर डाळ घेतली। तूर डाळ ना अर्धी वाटी घेतली, तर साधारण पाव वाटी घेतली होती। तर भिजवल्यानंतर थोडीशी फुगली जाते, ती जास्त होते। 1 वाटीभर पाणी। डाळ या ठिकाणी भिजवून ठेवली नव्हती, अगदीच 1-5 मिनटं आता धुवून ठेवली होती। पाणी घातले, झाकण ठेवून डाळ वांगाने 5 मिनटं शिजवले। यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट 1 चमचा, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरीसुद्धा भारीच बनते वांग। पाहू शकता वांग तर होत आले। शेवटी ना झाकण ठेवून 1-5 मिनटं वाफवून घेऊ। मंद आचेवर असं मस्त तेल सुटलं जातं आणि मस्त अशी गरम गरम कटकटीत तांदळाची भाकरी किंवा चपाती, त्या ठिकाणी मी भाकरी घेतली आणि सोबत हे डाळ वांग अगदी चटपटीत असं, अगदी चवीला भारी आणि साधं सोपं असं हे डाळ वांग भाजी एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओखाली एक नक्की लाईक करा। सुजाता किचन मेनू हे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा ना साध्या सोप्या रेसिपी त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। ही मस्त चटपटीत डाळ वांग तयार आहे। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।